नमस्कार. आज म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं डिटेल प्लॅन काय असतं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की हा डिटेल प्लॅन समोरच्या व्यक्तीला आपण डिटेलमध्ये द्यावा, पण डिटेल प्लॅन हा प्रेझेंटेशनमध्ये कधीच येत नाही. जर आपण एखाद्याच्या घरी जातोय आणि जर आपल्याला त्याला प्लॅन द्यायचा आहे तर तो डिटेलमध्ये नसावा. प्रेझेंटेशन असावं, ते एक्सप्लेनेशन नसावं. कारण एक्सप्लेन कधी केलं जातं, जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला काही प्रश्न विचारतो, त्याच्यासाठी डिटेल प्लॅन माहिती असणं तुम्हाला जरुरी आहे. पण एक्सप्लेन करत असताना आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी प्रेझेंटेशन देत असताना आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नसते. त्याच्यामुळं हा जर व्हिडिओ आज तुम्ही या ठिकाणी बघताय तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल. हा व्हिडिओ डाऊनलाईनला, अपलाईनला, इतरत्र कुठेही शेअर आणण्याचा फॉरवर्ड करायचा नाही, अपलाईनला विचारल्याशिवाय. हा व्हिडिओ फक्त शिकण्यासाठी असेल. तर एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपल्या स्टेप्स काय असतात, एकतर आपण घरी गेल्यानंतर आपण इंट्रोडक्शन देतो स्वतःचं. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण इन्फॉर्मेशनला सुरुवात करतो आणि इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपण डेमो देतो. आणि डेमो झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की डेमो झाल्यानंतर आपण प्लॅन दिलं तर मग लोक उठून जातात आणि आपल्यासोबत जॉईंट होत नाही किंवा ते आपला सेल सुद्धा होत नाही, आपला प्रोडक्ट पण घेत नाही. असं नाही आहे मित्रांनो. 16 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये मी 1% ठिकाणी सुद्धा प्लॅन नाही दिला असं मे बी झालं असेल, पण मी 99% ठिकाणी प्लॅन दिलेला आहे आणि प्लॅन दिल्यानंतर 10 मधल्या 8 क्लोजिंग तर कन्फर्म आलेले आहे. असं का होतं, जर आपण प्लॅन व्यवस्थित जर दिला तर 100% लोक प्रोडक्ट पण घेतात आणि तुमचा प्लॅन पण घेतात. पण प्लॅन देण्यामध्ये जर आपण काही मिस्टेक करत असू तर डेफिनेटली आपला डेमो किंवा इन्फॉर्मेशन मस्त झालेली असेल, पण प्लॅन जर मिस्टेक झाली तुमची प्लॅन देत असताना तर लोक तुमचा प्रोडक्ट सुद्धा घेत नाही. सो सुंदर, स्वीट आणि शॉर्ट प्लॅन प्रेझेंटेशन द्यायचं कसं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की आपला डेमो आटपला आणि डेमो झाल्यानंतर आपण म्हणजे FRDचा डेमो आहे, जसं की नॅपकिनचा डेमो आपण देतो, बेस्ट केअरचा डेमो देतो, जीवन संजीवनीचा डेमो देतो, लोडस्टोनचा डेमो देतो. म्हणजे इन्फॉर्मेशन झाली, डेमो झाली. ते झाल्यानंतर आपल्याला त्या लोकांना लगेचच एक प्रश्न विचारायचा आहे की सर मॅडम, ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली, ही इन्फॉर्मेशन हर एक लोकांपर्यंत, घरापर्यंत पोहोचली पाहिजे की नाही. सो त्यांचं उत्तर येतो हा, नक्कीच पोहोचली पाहिजे. मग हे उत्तर आल्यानंतर आपण त्यांना बोलायचं, जर ही इन्फॉर्मेशन आता बघा माझ्या ओळखीच्या लोकांपर्यंत तर मी देतोय, पण जी ओळख तुमची आहे तिथे मी नाही पोहोचू शकत. तुमच्या माध्यमातून जर तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन जाते तर या ठिकाणी FRDच्या माध्यमातून तुम्हाला, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 1 लाख रुपये पर डे या ठिकाणी बोललं तर समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाते. कारण नॉर्मली आपण ज्या लोकांच्या घरामध्ये जातो 99% फॅमिली या मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास असतात. म्हणून यांना बोलत असताना ही इन्फॉर्मेशन जर लोकांपर्यंत जाते, आपल्याकडून, तुमच्यापासून जर लोकांकडे जर जाते तर तुम्हाला इथे FRDच्या माध्यमातून पर डे ला 10,000 पर्यंत इन्कम मिळते. ही 10,000 आकडा मी याच्यासाठी, कारण FRD 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण 10,000 रुपये डोक्यात जातात, 1 लाख डोक्यात जात नाही. आणि जर त्याच्या डोक्यात जात नाही तर तो ऐकण्यासाठी सुद्धा रेडी होणार नाही. पण 10,000 मध्ये माणूस व्यवस्थित ऐकण्यासाठी रेडी होतो. ओके, क्लिअर. हे 10,000 रुपये दिले जातात. ह्याच्यानंतर मी प्लॅन प्रेझेंटेशन या ठिकाणी घेणार आहे. कंटिन्यू व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. वर्डिंग काय असतात ह्या सुद्धा तुम्हाला ऐकायच्या आहेत, बोलायचं कसं हे सुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे. व्हेरी स्वीट आणि शॉर्ट, येते लक्षामध्ये. सो हे 10,000 रुपये दिवसाचे दिले जातात. आता फॉर एक्झाम्पल माझ्या समोर कोणतरी व्यक्ती आहे असं मी इमॅजिन या ठिकाणी करतोय आणि आम्ही प्लॅन देतोय. मला सांगा सर, हे 10,000 रुपये म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटेल की एक दिवसाचे 10,000, महिन्याचे 3 लाख, असे कसे काय येतील. पण हे दिले जातात. हे कसे दिले जातात हे मी तुम्हाला दाखवतो. हे असे दिले जातात, फॉर एक्झाम्पल मी हा जो तुम्हाला नॅपकिन पॅड जो दाखवला किंवा जीवन संजीवनी दाखवलं, हे कोण ना कोणतरी मॅन्युफॅक्चरर करत असेल. असंच जगामध्ये कोणतीही गोष्ट जी असते ती मॅन्युफॅक्चरर तिला बनवतो आणि घेतो कोण, कस्टमर घेतो. मग होतं काय, हा मॅन्युफॅक्चरर एक गोष्ट बनवतो आणि घेणारा कोण असतो, कस्टमर. जसं की एक बिस्लरीची बॉटल जर आपण मार्केटमधून घेतली तर आपल्याला भेटते 20 रुपयाला, बरोबर आहे सर. आता ही 20 रुपयाची बॉटल 20 रुपयामध्ये मॅन्युफॅक्चरर
बनवतो का? तर नाही बनवत. मग ही बॉटल 2 रुपयामध्ये या ठिकाणी बनवली जाते. मग 2 रुपयामध्ये बनलेली बॉटल 20 रुपयामध्ये काय येते? कारण आपण जातो रिटेलरकडे, रिटेलर जातो होलसेलरकडे, होलसेलर जातो डीलरकडे, डीलर जातो नॅशनल स्टॉकिस्टकडे. ही लोक आपले सीआर लावून बसलेत, करोडो लाखो रुपये लावून बसलेले. यांचा अधिकार आहे पैसा कमवण्याचा. मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट जी बनली जाते 20 ते 30% बनते, मात्र कस्टमर कडे ती 100% येते, कारण ती या चेनच्या माध्यमातून येते. तसंच ही बिस्लरीची बॉटल मार्केटमध्ये आले, कोणीतरी ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी आपल्याला करतं आणि याचे सुद्धा सीआर करोडो घेऊन जातात. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी एफआरडी कंपनी काय करते? मॅन्युफॅक्चरर कडनं ही वस्तू बनवून घेते, कस्टमरला डायरेक्ट देते, या सगळ्या लोकांना बाजूला सारते आणि या ठिकाणी एफआरडी कंपनी येते. एफआरडी कंपनी बोलते आपण यांच्याकडनं 20%लाच घ्यायचं, इथे 100%लाच द्यायचं, पण जे 80% राहतात या 80% मधले 10% मॅनेजमेंट साठी हे सगळं काय मॅनेज करण्यासाठी ठेवले जातात आणि हे जे 70% जे अमाऊंट आहे ही 70% अमाऊंट याला रिटर्न द्यायची आपल्याला, पण याचं लेबल या ठिकाणी आपल्याला बदलायचं आहे, कारण हा आयुष्यामध्ये कस्टमर राहिलाय आणि म्हणून याच्या आयुष्यामध्ये कोणतंही बदल झालेले नाहीत. याचं लेबल आपल्याला बदलायचं आहे, कस्टमरच्या जागी याला बनवायचंय डिस्ट्रीब्युटर. मग डिस्ट्रीब्युटर बनतो आणि ही जी 70% जी अमाऊंट या ठिकाणी यांना जात होती, ही 70% अमाऊंट यांना न जाता आता मिळते कोणाला? डिस्ट्रीब्युटरला, म्हणजे आपल्याला रिटर्न येते. जर ही लोक याच पैशामध्ये लाखो रुपये अर्निंग करत असतील तर सेम त्याच पैशामध्ये आपल्याला सुद्धा कंपनी दिवसाचे 10,000 रुपये देऊ शकते. येते लक्षात? आता हे येतात कसे हे आपण बघूया. तर येण्यासाठी कसं असतं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मला सांगा, हा बिझनेस म्हणजे याच्यामध्ये जो मी तुम्हाला डेमो दिला ही तर आपल्या उपयोगाची गोष्ट आहे, बरोबर? आपण काय करतो? आपण एक अमाऊंट देतो, अमाऊंटचं तुम्हाला काय मिळालं? प्रोडक्ट मिळालं. आता इथे काय राहिलं? झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला हा बिझनेस मिळाला. मला सांगा, आपले काही ओळखीचे लोक आहेत की नाही सर? मी असं मानतो की आपल्या माध्यमातून आपल्या काही ओळखीचे 10 लोकांपर्यंत आपण ही इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन तुम्ही द्यायची नाही, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येणार नाही. याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. मला सांगा, मी तुमच्यासोबत 10 लोकांना भेटायला आलो आणि 10 लोकांना ही इन्फॉर्मेशन दिली. तुम्हाला काय वाटतं, 10 लोकांमध्ये सेम टू सेम माहिती दिल्यानंतर किती लोक आपल्याकडनं हे नॅपकिन किंवा हे जीवन संजीवनी घेतील? आता समोरून उत्तर येतो, मे बी 5, मे बी 2, मे बी 4, मे बी काही लोक 8 बोलतात, काही लोक 10 बोलतात. पण आपण त्यांना बोलायचं, सर 10 पण नाही, 2 पण नाही, जाऊ द्या, जे पण आहे माझी गॅरंटी, मी जर तुमच्यासोबत आलो तर कमीत कमी 5 लोक तरी आपल्या सोबत जॉईन होतात. आता ही 5 लोकांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं? ऍटलीस्ट माझ्यासोबत म्हणावं 6 महिने थांबा. या 6 महिन्यामध्ये आपल्या डाऊन मध्ये कमीत कमी 100 ते 200 लोक आलेली असतात, यांच्या माध्यमातून, सगळ्या लोकांच्या माध्यमातून. आणि म्हणून आपली इन्कम या ठिकाणी वाढत जाते. इन्कम कशी भेटते हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, वेबसाईट वरती आपला आयडी अशा पद्धतीने असतो. 2 पार्ट मध्ये विभागला गेलेला असतो. एक लेफ्ट साइड असते, एक राईट साइड असते. या ठिकाणी असतात तुम्ही असता. आता मी असं म्हणतो, ही जी लोक आलीत, 10 लोकांमधली 5 लोक आलीत, ह्याच्यामधली 2 लोक इथे आली, 3 लोक इथे आली. आता ही 2 इकडे आली, 3 इकडे आली. आपण मानूया ते R5 घेऊन आलेत, ती लोक R5 घेऊन आलीत असं मानूया. म्हणजे याचे तुम्हाला अमाऊंट किती येते? 1400, 2100, म्हणजे ह्याचे तुम्हाला किती आले? 1400 रुपये आले. आता यांच्या माध्यमातून ही उरलेली लोक पण आली, म्हणजे आपण मानूया याच्या आणि यांच्या माध्यमातून ही आलेली लोक इथे कुठेतरी खाली आली, बरोबर? 100 लोक इकडे आली, 120 लोक इकडे आली. आता यांच्या माध्यमातून आपण असं मानूया तुमची 6 महिन्यापर्यंत एवढी लोक आली. मग 6 महिन्यापर्यंत इंटू 700 70,000ची टोटल इन्कम तुम्हाला मॅच झाली. ह्याचे तुम्हाला 70,000 रुपये आले.
असं दिवसाला जेवढं मॅच होतं एवढं तुम्ही मॅक्झिमम एका दिवसाला 1 लाखापर्यंत सुद्धा घेऊ शकता. पण मी बोलतोय 1 लाख रुपये बाजूला ठेवा सर. आपलं महिन्याला जरी 20 ते 25 हजाराचं इन्कम जर आपल्याला आलं तर आपल्या लाईफ मध्ये बदल घडेल की नाही सर? 100% घडेल. आता हे इन्कम येत असताना स्टेप बाय स्टेप जर आपल्याला पुढे जायचं आहे तर FRD कंपनीने असे रिवॉर्ड्स ठेवलेले आहेत की तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाता. जसं की एक फर्स्ट तुमची जेव्हा टोटल 2.5 हजाराची इन्कम होते तेव्हा तुम्हाला एक लेवल मिळते, त्याला रॉ डायमंड बोलतात. यावेळी तुम्हाला एक डिनर सेट गिफ्ट मिळतो. हजारो लोकांच्या समोर स्टेजवरती तुम्हाला फॅमिली सेट बोलवलं जातं आणि तुम्हाला या ठिकाणी डिनर सेट गिफ्ट दिला जातो. असे प्रत्येक लेवलला म्हणजे 6,000 रुपये तुम्ही इन्कम कमवता त्यावेळी तुम्हाला होम थिएटर गिफ्ट दिला जातो. ह्याच्यानंतर 10,000 इन्कम कमवता त्यावेळी तुम्हाला ब्लेझर गिफ्ट दिला जातो. त्याच्यानंतर तुम्ही 30,000 रुपये इन्कम कमवता या ठिकाणी तुम्हाला स्मार्टफोन म्हणजे मोबाईल गिफ्ट दिला जातो. याच्यानंतर 60,000ची इन्कमला तुम्हाला 32 इंचचा टीव्ही गिफ्ट दिला जातो आणि 1 लाखाच्या इन्कम वरती तुम्हाला लॅपटॉप गिफ्ट दिला जातो. इथपर्यंतच तुम्हाला रिवॉर्ड मिळतात. जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये टोटल अर्निंग करता तेव्हा तुम्हाला 100% नाही 1000% विश्वास आलेला असतो की FRDच्या माध्यमातून जर मी इथपर्यंत पोहोचतोय याचा अर्थ दिवसाचे 25,000 आणि दिवसाचे 30,000 सुद्धा मी कमवू शकतो. येते लक्षात? याच्यानंतर फक्त रँक वाढत जातात, तुमची इन्कम वाढत जाते. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी ही आहे, हे तर झालं तुम्ही इथपर्यंत पोहोचताय, पण आज मला सांगा आज ज्या ठिकाणी मी जॉब करतोय अन्यथा आपणही कुठे ना कुठेतरी जॉबला असाल. मला सांगा जर मी जॉबला जर महिनाभर किंवा 2 महिने जर गेलो नाही तो बॉस माझ्या घरी ती अमाऊंट ती जर समजा मी ज्या ठिकाणी जॉबला होतो त्या ठिकाणी माझी 60,000 रुपये सॅलरी आहे तर 60,000 रुपये घरी पाठवेल का? समोरून उत्तर येतो नाही पाठवलं. जर आज मी 2 महिने गेले नाही तर महिन्याची 60,000 रुपये सॅलरी माझा बॉस पाठवू शकत नाही. जर माझं काही बरं वाईट झालं आणि जर जगातूनच मी निघून गेलो तर 6,000 तरी माझ्या घरामध्ये येतील का? नाही. या गोष्टीची तंतोतंत काळजी FRD कंपनीने घेतलेली आहे मित्रांनो की सर की जर आज माझं काही या ठिकाणी बरं वाईट झालं, या ठिकाणी माझं बोलायचंय तुमचं नाही, या ठिकाणी जर माझं काही बरं वाईट झालं ऑन दी स्पॉट हा बिझनेस माझ्या वाईफच्या नावावरती ट्रान्सफर केला जाईल. वाईफला FRD मधलं FRD काय आहे माहिती असो व नसो 101% जी इन्कम आज मी घेतोय ही इन्कम माझ्या वाईफच्या नावावरती येणार आहे. आणि या ठिकाणी लगेचच मोबाईल जसं की आपल्याकडे मोबाईल आहे काही इन्कम असेल आलेली तुमची बघा ही अशा पद्धतीने इन्कम येते, अशा पद्धतीने आपल्याला ओपन करून ही मला आलेली इन्कम आहे अशा पद्धतीने आपली इन्कम येते, ही इन्कम दाखवायला शिका. येते लक्षामध्ये? सो या पद्धतीने ही आपल्याला इन्कम मिळते आणि या पद्धतीने आपल्याला ही जबरदस्त फॅमिलीची सिक्युरिटी या ठिकाणी FRDच्या माध्यमातून दिली जाते. येते लक्षात? आता याच्यामध्ये एंट्री करण्याची जे वेज आहेत हे वेज आहेत 3. आपल्याला ज्या पण वेजने आपण याच्यामध्ये एंट्री करू शकतो ते बघा काय काय असेल. एक पहिला वे आहे तो म्हणजे 25K म्हणजे 25,000 तुम्ही सुरुवात करू शकता. दुसरा वे आहे तो 10K आणि थर्ड वे आहे तो R2 ह्याला म्हटलं जातं 3700, याला R2 म्हटलं जातं, याला R5 म्हटलं जातं. बरोबर आहे? आता याच्यामध्ये बेनिफिट्स काय काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही याच्यामध्ये एंट्री म्हणजे एंट्री पॉइंट कसे असतात. 25,000 जर तुम्ही आयडी घेताय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बाय फ्लाइट गोवा टूर एका व्यक्तीला दिली जाते. बरोबर आहे? जर तो व्यक्ती गोव्याला जर जायचं नसेल तर MRP चे 50,000चे प्रोडक्ट त्याला दिले जातात आणि जर गोव्याला जाणार असेल तर त्या व्यक्तीला MRP चे 25,000चे प्रोडक्ट दिले जातात. दुसरं या व्यक्तीला जो व्यक्ती 25,000चा आयडी घेतो याच्या बरोबर या व्यक्तीला एक सोन्याची नथ गिफ्ट दिली जाते. म्हणजे ही का दिली जाते? CMD सर जे आपले आहेत ते गोल्डचे खूप मोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडनं एक भेट वस्तू म्हणून आपल्याला या ठिकाणी दिली जाते. येते लक्षामध्ये? दुसरं याच्यामध्ये जर आपण एंट्री करतोय तर टर्न ओव्हरची इन्कम अप टू 3% आपल्याला एक वेगळी इन्कम मिळते जेव्हा तुमचा 1 CR चा आपल्या आयडीच्या खाली
टर्न ओव्हर व्हायला सुरू होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा आयडी जर आपण घेतोय तर ह्या आयडीच्या माध्यमातून आपल्याला मल्टिपल इन्कम मिळते. म्हणजे 5 आयडीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी इन्कम दिली जाते. कशी दिली जाते हे मी तुम्हाला एक्सप्लेन या ठिकाणी करतो. जसं इथे करून दाखवतो तुम्हाला. जसं हा आयडी आपला आहे, बरोबर आहे. आता आपल्या माध्यमातून आलेली ही लोक, एक तुमचा फ्रेंड आहे, या ए आहे आणि बी आहे, याला इथे लावली, याला इथे लावली, अजून एक आला सी आणि डी ला इथे लावली आपण. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही 1 लाखाची अर्निंग करताय, या आयडीला तुम्हाला 1 लाख रुपये आले, 1 लाख रुपये आले, तर ए आणि बी कितीही जवळचा मित्र असला, याला येतात 50,000, याला येतात 50,000 आणि याला येतात 25,000, याला येतात 25,000. कितीही जवळचे आपले मित्र असतील, आपल्याला काही देतील का? नाही देणार आहेत. म्हणून एफआरडी कंपनीने तुमचं नुकसान होऊ नये म्हणून याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला हे इतरांना आयडी न देता आपल्याच फॅमिली म्हणजे ब्लड रिलेशनला दिले जातात. हजबंड, वाईफ, मुलं किंवा आई वडील यांच्या नावाने आयडी दिले जातात. म्हणून इथे ए चा आयडी नाही लागत, इथे बी चा नाही लागत, सी चा नाही लागत, डी चा नाही लागत. या ठिकाणी आयडी लागतो तुमचा, या ठिकाणी तुमचा, या ठिकाणी तुमचा, या ठिकाणी तुमचा आणि हा पण तुमचा. म्हणजे एका आयडीने जे 1 लाख रुपये येणार होते ते 1, 2, 3, 4 आयडी तुमचेच झाले. 1 लाखाच्या ठिकाणी हे अजून 1 लाख, असे 2 लाख आणि हे 50,000, असे तुम्ही 2.5 लाखाची इन्कम घेता. येते लक्षामध्ये. हा खूप मोठा बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. आता 10,000च्या आयडी मध्ये काय आपला बेनिफिट आहे, तर 10,000च्या आयडी मध्ये आपल्याला गोवा मिळत नाही. एमआरपी चे प्रोडक्ट मिळतात, एमआरपी पेक्षा जास्त प्राइसचे प्रोडक्ट मिळतात, 22,000 पर्यंतचे प्रोडक्ट मिळतात. याच्यानंतर गोल्ड नथ या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गिफ्ट दिली जाते, बरोबर आहे. याच्यानंतर टर्नओव्हरचं इन्कम या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिलं जातं आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 आयडी दिले जातात. आणि 37चा जो आयडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं, ह्याच्यामध्ये गोवा टूर तर मिळतच नाही. ह्याच्यामध्ये फक्त एमआरपी चे प्रोडक्ट तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे ज्या पद्धतीचे पॅकेज पाहिजे या ठिकाणी ते मिळतं तुम्हाला. आणि इथे गोल्ड नथ मिळतात, सिल्वर लक्ष्मी मातेची फ्रेम एक गिफ्ट तुम्हाला दिली जाते, सिल्वर लक्ष्मी मातेची फ्रेम. इथे टर्नओव्हरचे इन्कम मिळत नाही आणि तुम्ही फक्त आयडी न या ठिकाणी बिझनेस सुरू करू शकता. येत्या लक्षामध्ये. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला विचारेन, सर हे जे तुम्हाला तिन्ही मार्ग दाखवले ह्याच्यामधला बेस्ट वे कोणता ज्याच्याने आपल्याला सुरुवात करायची आहे. मग समोरचा व्यक्ती हे सगळं बाजूला ठेवतो आणि इथे कुठे ना कुठेतरी बोट ठेवतो. येते लक्षामध्ये. सो प्रेझेंटेशन हे आपलं प्रेझेंटेशन असावं, हे एक्सप्लेनेशन नसावं. फक्त एवढा स्टेप आपल्याला 1, 2, 3, 4 ह्या 4 स्टेपच आपल्याला व्यवस्थित बोलता आल्या पाहिजे. आणि प्रेझेंटेशन दिल्यानंतर लगेचच पेमेंट वरती यायचंय. या पेमेंट घेत असताना आपल्याला त्याचा आधार कार्ड, त्याचा पॅन कार्ड हवा अशातला अजिबात भाग नाही. कारण जेव्हा तुम्ही पॅन कार्ड वगैरे मागता तेव्हा काही लोक देत नाही. म्हणून आपण त्याचा मोबाईल नंबर आणि नाव घेऊन सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स लागत नाही, ओन्ली नाव आणि नंबर लागतो. हे करत असताना पूर्णपणे कॉन्फिडन्सली आपल्याला प्लॅन द्यायचा आहे. हे करत असताना आपला आत्मविश्वास चांगला पाहिजे आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे की आपण बोलतोय काय आणि आपल्याला एंड काय करायचं, आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. तर त्याने हा आयडी घेतला पाहिजे किंवा हा आयडी घेतला पाहिजे. ऍटलीस्ट आरफायला सुद्धा आरफायला तरी आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजे. हे उद्दिष्ट आपल्याला ठेवायचं आणि या पद्धतीने आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. हो, याच्या नंतरचे जेवढे प्लॅन प्रेझेंटेशन असतील ते तुम्ही बेटर द्याल, याच्यापेक्षा चांगले द्याल. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय एफआरडी. थँक्यू व्हेरी मच.